Tukaram Baburao Kadam College, Khed. We are completing our third task. दोन मिनिटं आहे मित्र, दोन मिनिटं हां तू नाव काय तुझं? मला MSFB याची ऑर्गनायझेशन आहे, मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन. काय झालं? मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन कोणासाठी आहे? जे बाईक ड्राईव्ह करतात रस्त्यावरती, रोडवरती जे गाडी चालवतात त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे रूल्स आणि रेग्युलेशन्स त्यांनी बनवले. ह्या गोष्टी तुम्ही कॅरी करा. त्या तुम्ही हा जेव्हा प्रवासाला जाता किंवा एक नॉर्मल ड्रायव्हर तेव्हा कोणत्या गोष्टी तुमच्या जवळ आणल्या त्या गोष्टीची लिस्ट आहे ती MSFB प्रोव्हाइड केली आणि ती सर्वांना कॅरी करायची आणि ते कंपल्सरी गोष्टी असतात. MSFB इस्टॅब्लिश म्हणजे स्थापना. MSFB कोणी ऐकलं? 1979 त्याची स्थापना झाली ऑर्गनायझेशनची. आणि याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स www.msf.org या वेबसाईटवरती मिळेल. इंटरनेट जर तुम्ही सर्च करताय तर त्या तुम्हाला www.msf.org लिहून ठेवा पाहिजे. ठीक आहे, लिहून ठेवा. आणि जेव्हा नेट सर्च कराल तुम्ही तेव्हा या साईडला व्हिजिट द्या नक्कीच. मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन त्यामध्ये न्यूज आहेत तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल तुम्हाला MSF बद्दलची. तुम्हाला गाईडलाईन मिळेल त्यामध्ये कशी गाडी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही 50 ते 100 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो तुम्ही प्रवास चालू करता, कधी असे पिकनिक किंवा कुठे कोणाकडे जायचंच ठरवलं तर त्यावेळी तुम्हाला कुठले प्रिकॉशन घ्यायचे असतात, म्हणजे तुम्ही काय घेऊन गेलं पाहिजे जाता. www. त्याबद्दल तुम्हाला ही प्रॉपर माहिती तुम्हाला MSF.org या साईडवर तुम्हाला भेटेल. ठीक आहे. तुमच्याकडे कोणाकडे लायसन्स नाही तरी पण गाडी चालवतात किंवा शिकतात तर पर्यंत 18 वर्षांना सर्वांना पूर्ण असेल पर्यंत लायसन्स करून घ्या आणि प्रॉपर ट्रेनिंग खाली गाडी शिका. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला काही वस्तू कॅरी करायच्या असतील ते वेळ तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. काही प्रश्न असेल ते तुम्ही त्यांना विचारा. हां, तर गाडी चालवताना 50 किलोमीटर लांब जायचं, 50 किलोमीटर मिनिमम. मग तुम्ही कुठल्या वस्तू कॅरी करता स्वतःमध्ये? एखाद्या रात्रीच्या वेळेला तुम्हाला प्रवास करायचा, दिवसा करायचं, काय काय कॅरी करता? बरोबर, चांगलं काय नाही. तुम्हाला कोणाला यायचं मित्रा? आपल्या माणूस. अच्छा. पण त्याच्या पलीकडेच्या गोष्टी अशा आहेत की फर्स्ट एड बॉक्स असावा, कारण का कधी ॲक्सिडेंट होतं आपलं, कधी इनकेस आणि प्रॉब्लेम झाले आपल्याला तर तत्काळ मेडिसिन आपल्याकडे असल्या पाहिजे. अँटीबायोटिक असलं तर आपण ॲटलिस्ट थोडा पल्ला गाठून डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जसं हेल्मेट नेसेसरी आहे किंवा गाडीचे कागदपत्र नेसेसरी आहे, लायसन्स नेसेसरी आहे, त्याचप्रकारे टूल बॉक्स नेसेसरी. काही प्रॉब्लेम येतो आहे माझ्या गाडीचं, म्हणजे रस्त्यामध्ये मला माहिती आहे की आपण तुम्हाला 15 किलोमीटरशिवाय जावं आहे किंवा तिथे गेल्याशिवाय मी काय करू शकणार नाही, तर त्यावेळी तुम्ही काय करा? तर सेफ्टी टूल बॉक्स असलं पाहिजे. टॉर्च जसे बोलले तर रात्रीच्या वेळेस मी चालू आहे आणि गाडीची समजा हेडलाईट बंद पडली मग त्यावेळी तुम्ही काय करा? स्वतःकडे सेफ्टीसाठी ह्या गोष्टी असल्या पाहिजे. त्याचप्रकारे दुसरा पॉईंट म्हणजे की आपल्याकडे काहीतरी खाण्याच्या वस्तू, थोडं एक बेसिकचं पॅकेट ग्लुकोजचं वगैरे, कारण का काही प्रॉब्लेम आला मला जरा खूप जाताना भूक लागली, तुम्हाला माहिती आहे की मध्ये रस्त्यात काय नाही, कारण असे पण प्रवास होतात आणि हे तुमच्या इथे जवळजवळ आहे म्हणून गोष्ट वेगळी आहे. तर काही काही असे प्रवास असतात की 15-20 किलोमीटरशिवाय काय भेटत नाही. आणि त्यामध्येच जर मला काही माझं ॲक्सिडेंट झालं, प्रॉब्लेम झाला तर मला खाण्याच्या वेळी प्रॉब्लेम. मोस्टली जर तुम्ही बघता की रस्त्यात ॲक्सिडेंट होते म्हणून गाडीवर थांबवत नाही, आपल्याला ते हेल्प करत नाहीत, कारण का त्यांचा प्रॉब्लेम क्रिएट होणार, मग चेक होणार, मग मला तिथे जावं लागणार. त्यासाठी स्वतःला प्रिकॉशनमध्ये राहणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे तुम्ही हा पहिला पॉईंट की आपलं एक बेसिक थेरी झाली. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या प्रिकॉशन काय काय वापरता? गाडीवर बसला तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी वापरू शकता? हेल्मेट, गॉगल्स, त्यानंतर जॅकेट,
कधी फुल पॅन्ट किंवा शॉर्ट घालून काय काय लोक घेतात. फोटो घेतला जाईल आणि तो म्हणण्याचा नोट डाऊन केला जाईल. जाणून घ्यायचं किंवा एमएसएफ काय आहे. जसे आज आम्ही इथपर्यंत आलो तर तुम्ही पण कुठेतरी राहू शकता किंवा काही. कोणाला क्वेश्चन आहे? किती लागली नाव काय आवडेल विक्री डीप कोणालाच नाही आहे ना. प्रश्न आहे ही मित्र आहे अस्टॉल आम्ही इथे विचार मोटरसायकल ब्रिज ॲक्च्युली एमएसएफ हा एक ब्रँड आहे इंटरनॅशनल लेवलचा ब्रँड आहे. मोटरसायकल सेफ्टी फाउंडेशन ही जनजागृती म्हणजे तसं वेलफेअर वर्क आहे की लोकांपर्यंत जाऊन लोकांना तुम्ही त्यासाठी तुम्ही स्वतः प्रिपेअर्ड असले पाहिजे. आता आम्ही मुंबई बॉम्बे टू गोवा त्यामध्ये येणारे जे प्रत्येक कॉलेजेसला भेट द्यायचे त्यांना सांगायचं हे एक ऑर्गनायझेशन आहे की ऑर्गनायझेशनसाठी आम्ही काम करतो. त्याला स्पॉन्सर केलेलं आहे रोडीज वगैरे हा एक खेळाचा प्रकार त्याला पण मोटरसायकल ब्रिज स्पॉन्सर केलं स्पॉन्सर केलं. जसं बोलतो ना गाडी आपण घेतो बजेट त्याच्यामध्ये पण किती प्रोव्हाइड आहे. डिस्कवर आहे स्प्लेंडर आहे सॉरी 150 आहे 220 आहे 200 आहे आणि बजाज ब्रँड बजाज ब्रँड आणि आम्ही पण बजाज ब्रँड